श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असेल, असेच मजेत राहा. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, भरपूर जणांचं असं होतं की अगदी कामं जुळत जुळत येतात, एंडिंगला जाऊन त्यांची कामं विस्कटतात, म्हणजे कामं होत नाहीत. आपण म्हणतो ना, हातातोंडाशी आलेला घास पण आपल्याला व्यवस्थित खाता येत नाही. अगदी ताटात आहे, अगदी तोंडात आहे, फक्त गिळणं बाकी आहे. म्हणजे 99% काम झालेलं आहे, 1% काम बाकी आहे, तरीही ते काम होता होता राहून जातं. अगदी मुलगा मुलगी पाहून आलाय, मुला मुलीची पसंती झाली, सर्व लग्न कार्य जुळत आलेलं आहे. अगदी आता तारीखच ठरवायची आहे एंगेजमेंटची वगैरे किंवा लग्नाची वगैरे. एंगेजमेंटही झालेले आहे काहींचे, तर असं होतं. पण तरीही ते लग्न तुटतं, तरीही ते लग्न जुळत नाही. काहींच्या अचानक पहा प्रमोशन वगैरे आलेले असतात, प्रमोशन होणार, फॉर्म वगैरे भरून दिलेले असतात, मग काहीतरी गोष्टी घडता घडता राहून जातात. काहींकडे भरभरून असं नॉलेज असतं, भरभरून असं नॉलेज असतं, इतकं नॉलेज असतं की त्या नॉलेजवरती एखादा माणूस सहजरित्या प्रमोशन, त्याचप्रमाणे चांगला पगार आणि अगदी 10 नाही 1000 माणसांमध्ये उठून दिसेल इतकं नॉलेज त्या माणसाकडे परिपूर्ण असं असतं. पण तरीही त्या माणसाला डावलून दुसऱ्या लोकाला, ज्याला अगदी झिरो नॉलेज आहे, ज्याला काही काडीचा ध म्हणता म येत नाही त्या सेक्टरमध्ये, तरीही त्याला प्रमोशन दिलं जातं, तरीही त्याची वाहवा केली जाते. आणि इथं ज्या व्यक्तीकडे भरभरून नॉलेज आहे त्या व्यक्तीला मात्र कोणीही काहीही विचारत नाही, किंवा चार चौघांमध्ये त्याच्या मताला कोणीही विचारत नाही, कोणीही किंमत देत नाही. त्या व्यक्तीने कितीही जीव तोडून जरी सांगितलं असं नाही असं, असं नाही तसं, तरीही त्या व्यक्तीच्या म्हणण्याला किंवा बोलण्याला लोक काडीचीही किंमत देत नाहीत. तर हे सर्व घडू नये यासाठी मी तुम्हाला एकदम साधा सोपा असा उपाय सांगणार आहे. हा उपाय अगदी साधा सोपा आहे. तुम्ही जर आज जर केला तर काही तासांमध्येच तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवेल, असा हा साधा सोपा उपाय आहे. अगदी घरगुती साहित्यामध्ये सहजरित्या कोणीही कधीही करू शकेल असा उपाय आहे. खूप साधा सोपा आहे. फक्त विटाळ, सुतक आणि मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू नका. बाकी कधीही कोणत्याही वारी जरी तुम्ही केला तरीही हरकत नाही. पहा, आपण नेहमी म्हणतो की जर आपले जे 9 ग्रह आहेत, 9 ग्रह जर स्ट्रॉंग जर असतील तर आपल्यावरती कशाची कोणतेही संकट जरी आले तरीही त्याची बाधा आपल्यापर्यंत येत नाही, किंवा कोणतेही प्रॉब्लेम जरी आले तर त्यातून आपण तरून जातो. का तर आपले सर्व ग्रह स्ट्रॉंग असतात. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे, बुध, गुरु आणि शुक्र हे ग्रह ज्याचे स्ट्रॉंग असतील त्याच्या आयुष्यामध्ये समस्या, दुःख, दारिद्र्य, धन, दौलत, त्याचप्रमाणे लक्ष्मी माता, किंवा प्रमोशन असो, किंवा धंदापाण्यामध्ये यश असो, किंवा लग्न वगैरे जुळणं, त्याचप्रमाणे योग्य साथीदार असो, हे सर्व गोष्टी ह्या सुफलपणे सुखकारपणे त्यांना मिळून जातात. त्यांना जास्त त्यासाठी वनवन जास्त आटापिटा करावा लागत नाही. तर आपल्यालाही हे करावं लागू नये, आपल्यालाही हे सहजरित्या प्राप्त व्हावं यासाठी मी सेवा किंवा हा उपाय सांगणार आहे. पहा, उपाय सांगणार आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मंत्र काय हे व्यवस्थित ऐका, जेणेकरून कंटिन्यू म्हणणार नाही की ताई मंत्र स्क्रीनवरती द्या, ताई मंत्र पुन्हा सांगा, समजत नाही. व्यवस्थित असा व्हिडिओ पहा. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. अतिशय महत्त्वाचं. तुमची कोणतीही इच्छा असो, एखाद्याला वश करणं, जर वश करण्याची इच्छा जरी असेल तरीही ती पूर्ण होईल. पहा, भरपूर जणांचं असं असतं की नवरा बायकोचं पटत नाही. एखाद्या म्हणजे ताईंपासून त्यांचे मिस्टर दूर गेलेले आहेत, किंवा एखादे दादा आहेत त्यांची मिसेस त्यांच्यापासून दूर गेलेले आहेत. त्या दोघांचं अगदी पटतच नाही, अगदी घटस्फोटापर्यंत गेलेत. पण मनात कुठेतरी आशेचा किरण दिसते की बाबा मुलांसाठी आपण एकत्र आलं पाहिजे. तर हेही हा उपाय करू शकतात. किंवा तुमचा एखादा मित्र असेल, अगदी बालपणीचा मित्र असेल, मग काहीतरी गैरसमज झाले तर तुमची इच्छा आहे की तो मित्र तुमच्या जवळ यावा, तुमचे नातेसंबंध पुन्हा एकत्र यावेत, त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचप्रमाणे जर तुमचे सासऱ्यांबरोबर तुमचे जमत नसेल, किंवा तुमचे म्हणजे नातेसंबंधातील कोणी असेल त्याच्याबरोबर जर जमत नसेल, तर त्यांच्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. तुमची जी इच्छा आहे की जी लोक तुमच्या जवळ यावी, ज्या लोकांनी तुमची वाहवा करावी, 4 माणसांमध्ये तुम्ही उठून दिसावेत, तुमच्या मताला प्राधान्य द्यावे, ते सर्वजण हा उपाय करू शकतात. अगदी म्हणजे वृद्ध आजी आजोबा सुद्धा हा उपाय करू शकतात. इतका सोपा असा उपाय आहे. तर उपाय सांगणार आहे, उपायने व्यवस्थित ऐका. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याने तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला यासाठी काय काय लागणार आहे, तर तुम्हाला लागणार आहे वेलदोडे. वेलदोडे म्हणजे काही ठिकाणी म्हटलं तर विलायची. तर तुम्हाला लागणार आहे एकच विलायची लागणार आहे. एक विलायची, एक गुळाचा खडा आणि
थोडी बडीशेप कोणती घ्यायची आहे, काही ठिकाणी बडीशोप म्हणतात, आमच्याकडे बडीशेप म्हणतात. तर जी आपण किराण्याच्या दुकानात जी सहजरित्या उपलब्ध होते साधी बडीशेप घ्यायची आहे आपल्याला. तर ती साधी बडीशेप घ्यायची आहे. अगदी जास्त जरी आणून ठेवले तुम्ही म्हणजे तोळा किंवा अंदाजे एवढे जरी आणून ठेवले तरीही चालेल. कारण कसं आहे, आपल्याला हा उपाय कमीत कमी 21 दिवस जास्तीत जास्त 40 दिवस करायचा आहे. काहींना मी नेहमी सांगते, काहींच्या प्रत्येकाच्या कर्मावरती, प्रत्येकाच्या प्रारब्धावरती त्या उपायाचं जो उपाय करतो तुम्ही किती मनापासून करताय, किती इच्छाशक्ती ठेवून करताय याच्यावरही डिपेंड आहे की तुम्हाला गुण किती लवकर येईल. मी वशी करण्याचा अजून एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो आपला मला वाटते काहीतरी 2.5 लाख लोकांनी काहीतरी पाहिलेला आहे. तो व्हिडिओ आपला खूप व्हायरल होत आहे. कारण हे जे उपाय आहे, ते वशी करण्याचे जे उपाय आहे, ते लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे उपाय आहेत, हे केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून तुम्हाला सांगत आहे, करताना फक्त मनातून करा. तर तुम्ही जास्तीत जास्त जरी आणून ठेवले तरीही चालेल. तर कसा करायचा उपाय ते मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते. तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. याला वेळेचं काही बंधन नाही. स्वच्छ असे हातपाय वगैरे धुवायचे आहे. मंदिराच्या देवघराच्या समोर तुमच्या बसायचं आहे घरातच. आणि एक स्वच्छ आसन टाकायचं, आसनावरती बसायचं. हे सर्व साहित्य जवळ घ्यायचं. जवळ घेतल्याच्या नंतर तुम्हाला हे साहित्य तुमच्या उजव्या हातावरती घ्यायचं आहे. प्रथम तुम्हाला घ्यायचं आहे बडीशोप 1 चिमूटभरच घ्यायची. 1 चिमूटभर बडीशोप घ्यायची. त्यानंतर एक गुळाचा खडा घ्यायचा. आणि तिसरी वस्तू जी राहिली आपली वेलदोडा किंवा एक विलायची घ्यायची. ही हातावरती घ्यायची. हातावरती घेऊन त्याची मूठ बांधायची. अशी मूठ बांधायची, हातावरती घेऊन मूठ बांधायची. आणि तुमची जी इच्छा आहे, ज्या इच्छेसाठी तुम्ही करत आहात, आता समजा एखाद्या ताईचे मिस्टर आहेत, ते त्याच्यासोबत राहत नाही, तर ते काय म्हणते, त्यांनी फक्त म्हणायचं आहे की त्यांच्या मिस्टरांचं नाव घ्यायचं आणि असं म्हणजे इमॅजिनेशन करायचं की तुमचे मिस्टर तुमच्यासोबत राहत आहेत आणि तुम्ही खूप खुश वगैरे आहात, म्हणजे इमॅजिनेशन करायचं आणि तुमच्या मिस्टरांचं नाव घ्यायचं. म्हणजे आता तुमच्या मिस्टरांचं नाव, आता समजा मी माझ्या मिस्टरांसाठी, तर मी माझ्या मिस्टरांचं नाव घेणार की माझे पती सचिन यांनी माझ्यासोबत राहायला सुरुवात केलेली आहे. मी खूप खुश आहे. आमच्या परमेंट खूप छान चालू आहे आणि असंच आमचं परमेंट खूप सुख समाधान आनंदात चालावं, हीच माझी इच्छा आहे, असं बोलायचं. ही इच्छा बोलल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक मंत्र सांगते. मंत्र व्यवस्थित ऐका. परत म्हणता उच्चार समजत नाहीत किंवा स्क्रीनवरती द्या. स्क्रीनवरतीही देईल, पण तत्पूर्वी व्यवस्थित ऐका. मंत्र आहे ओम रीम रीम वश स्वाहा. ओम रीम रीम वश स्वाहा. ओम रीम रीम वश स्वाहा. हा मंत्र तुम्हाला कमीत कमी 21 वेळा, जास्तीत जास्त 51 वेळा, 108 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. जितक्या जास्त वेळा म्हणाल, जितक्या पॉझिटिव्हिटीने म्हणाल, तितक्याच पटकन तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. आणि पहा, आणि त्यानंतर तुमचा हा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते जे तुम्ही जे साहित्य घेतलेलं आहे, हे जर तुम्हाला तसं खाणं शक्य असेल तर तुम्ही तसंही खाऊ शकता. तसं खाणं शक्य नसेल तर तुम्ही चहामध्ये टाकून पिऊ शकता. चहा किंवा दुधामध्ये टाकून त्याची पूड करायची, दुधामध्ये टाकायची किंवा चहामध्ये टाकायची आणि खाऊ शकता. किंवा खीर केली किंवा रवा जर केला तर त्यामध्ये तुम्ही खाऊ शकता. तुम्हीच खायचे आहे. ज्या व्यक्तीसाठी करतात त्या व्यक्तीला खायला द्यायची गरज नाही. पुन्हा सांगते, ते जे पदार्थ, त्या ज्या वस्तू सांगितल्या तुम्हीच ग्रहण करायचे आहे, त्या व्यक्तीला द्यायची गरज आहे. ज्याच्यासाठी करतात त्याला द्यायची गरज नाही. कारण तो व्यक्ती निश्चितच तुमच्या जवळपास नसणार आहे, तो तुमच्यापासून दूरच असणार आहे. आणि जरी जवळपास असेल तरीही ते सदस्य लोक खाणार नाहीत. कारण कसं, का बाबा तो असं का करतो, त्याचे लोकांचे भरपूर प्रश्न असतात आणि वेगळंच काहीतरी आम्ही नाही करणार, ते नाही आधीच त्यांचा आपल्यावरती विश्वास नसतो. म्हणून हे सर्व तुम्ही करायचं आहे. हा जो मंत्र सांगितला आहे, हा मंत्र सर्व काही साध्य करणार आहे. ह्या वस्तू ज्या आहेत त्या सर्व काही साध्य करणार आहे. आणि हे पहा, आपल्याला उपाय हा 21 दिवस 40 दिवस करायचे आहेत. तुमच्या इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा रोज उपाय करायचा आहे. रोज एकही दिवस सोडायचा नाही. फक्त विटा सुतक मासिक धर्म सोडला तर एकही दिवस सोडायचा नाही. तर त्यासाठी तुम्ही याची मी आधी पण एक व्हिडिओ बनवला आहे पहा, त्याच्यामध्ये फक्त खडी साखरेचा उपाय सांगितलेला आहे. हा गुळाचा आहे.
तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही याची हे म्हणून झाल्यानंतर मंत्र वगैरे म्हणून झाल्यानंतर कुटू शकता. कुटून तुम्ही नंतर ते तोंडात ठेवू शकता. एखाद्याला इंटरव्ह्यूला जायचं तर इंटरव्ह्यूला घराच्या बाहेर पडताना जर तुम्ही तिथं तोंडात ठेवलं इंटरव्ह्यूपर्यंत जातपर्यंत पटपट ते खाऊन टाकलं तरी चालेल. किंवा एखाद्याला जर शक्य असेल तर व्यवस्थित असं गोळी करायची, एक आपली चिंच गोळी जशी असते तशी गोळी करून तोंडाच्या एका साईडला जरी ठेवली सगळत राहिली तरीही चालेल. तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता ह्या वस्तूंचा महत्त्वाचा उपयोग काय, ह्या ज्या वस्तू आहेत ते कोणते ग्रह आपले स्ट्रॉंग करतात ते सांगणार आहे. व्यवस्थित ऐका. जे बडीशोप आहे, बडीशोप म्हणजे बुध ग्रहाला आकर्षण करण्याचं, अट्रॅक्ट करण्याचं काम बडीशेप करते. बडीशेपचा जो हिरवा रंग आहे, हिरवा रंग अट्रॅक्शनचं काम करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, पॉझिटिव्हिटी पसरवण्याचं. त्याचप्रमाणे कोणतीही तुमची इच्छा असेल ती अट्रॅक्शनचं काम बडीशेप करते. म्हणून बडीशेपचा वापर आपल्याला करायचा आहे. बडीशेप आणि बुध ग्रह हा बृहस्पती जो ग्रह आहे, बृहस्पती ग्रह आपला स्ट्रॉंग करते. त्याचप्रमाणे बुध ग्रह आपला स्ट्रॉंग करते. म्हणून आपल्याला बडीशेपचा वापर करायचा आहे. त्यानंतर दुसरा जर म्हटलं तर दुसरी वस्तू वेलदोडा आपल्या सर्वांना माहिती आहे. गुरुग्रह आपला स्ट्रॉंग करण्यासाठी आपण वेलचीचा किंवा वेलदोड्याचा उपयोग करत असतो. लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारा वेलदोडा आहे. लक्ष्मी खेचण्याचं काम, अट्रॅक्ट करण्याचं काम वेलदोडा करतो. तसंच आपला गुरुग्रहही स्ट्रॉंग करण्याचं काम वेलदोडा करतो. म्हणून वेलदोडा घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे शुक्र आणि गुरुग्रह अतिशय प्रबळ करण्याचं काम कोण करतं, तर शुक्र आणि गुरुग्रह स्ट्रॉंग करण्याचं काम गुळ करतं. म्हणून गुळ आपल्याला वापरायचा आहे. गुळ हा ग्रह स्ट्रॉंग करण्याचं काम करतंच. त्याचप्रमाणे अट्रॅक्शनचं, तुमच्या इच्छाशक्ती पूर्ण करण्यासाठी गुळाला अत्यंत असं महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून आणि लक्ष्मी मातेला त्याचप्रमाणे शुक्र ग्रहालाही गुळ अतिशय प्रिय आहे. म्हणून गुळाचा वापर करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, मी तुम्हाला सुरुवातीला बोलले की तुम्ही कधीही करू शकता. कधीही नाही, तुम्ही पहा, दोन पक्ष असतात. एक शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असतो. तर आपल्याला माहिती आहे की शुक्ल पक्ष जो आहे तो अमावस्येच्या पूर्वी असतो. शुक्ल पक्ष अमावस्येच्या पूर्वी असतो. तर अमावस्येच्या पूर्वी जो शुक्ल पक्ष येतो त्यामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय शुक्ल पक्षातच करायचा आहे. शुक्ल पक्षात जर केला तर याचं जे काही महत्त्व आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळतं आणि याचे फायदे पटकन असे होतात. कारण शुक्ल पक्ष हा उपाय, तोडगे, त्याचप्रमाणे असे छोटे मोठे ज्या सेवा आहेत त्या करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कृष्ण पक्षातही सेवा वगैरे केल्या जातात, पण त्या सेवा वगैरे तो काल वेगळ्या ग्रहांसाठी असतो. आणि मेन आपल्याला बुध, गुरु आणि शुक्र ग्रह, बृहस्पती ग्रह आपले स्ट्रॉंग करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे हा आपल्याला शुक्ल पक्षामध्येच करायचा आहे. शुक्ल पक्ष म्हणजे पुन्हा सांगते, कॅलेंडरमध्ये तुम्ही सहजरित्या तुम्हाला मिळून जाईल. कॅलेंडरमध्ये सहज दिलेलं असतं शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, अमावस्येच्या पूर्वीचा, अमावस्येच्या नंतरचा. तुम्ही व्यवस्थित पहा, पंचांगामध्ये पहा, त्यानंतरनं तुम्ही उपाय करा. हा उपाय खूप प्रभावी आहे. कोणीही कधीही करू शकतो. तुम्ही हा जर उपाय केला तर लोक तुमच्या मागं पुढं इतके पळतील की तुम्ही म्हणा, अरे काय झालं हे. हो त्याचं म्हणजे आपलं काहीच नव्हतं आपल्याकडं. मग आपण म्हणतो ना, काहीच नव्हतं, शून्यातून नाही आपण कुठं जाऊन पोहोचू हे आपणही सांगू शकणार नाही. अगदी तुम्ही 4 माणसांमध्ये उठून बसाल म्हणजे असं म्हणायचं आहे, उठून दिसाल म्हणजे तुम्ही बघा, 4 लोक तुम्हाला विचारत नव्हते तर तिथंच तुमचा सल्ला घेतल्याशिवाय कुणाचंही पान हलणार नाही. जे लोक तुम्हाला त्रास देत होते ती लोक तुमचे मित्र बनतील. अगदी तुमच्याबरोबर मैत्री करण्यासाठी तडफड करतील की काय करू, याला भेटायचं आहे मला, कुठून याचा नंबर घेऊ, कसं भेटू, काय करू, असं होईल. आणि जे मुलगी तुम्ही पाहून आलात किंवा तो मुलगा तुम्हाला पाहून गेलात, तोच मुलगा भेटेल, तुम्हाला इच्छित असा वर वधू भेटेल. यासाठी हा उपाय आहे. तुम्हाला जे तुमची डील्स आहेत तेही पूर्ण होतील. जे तुमचे लोक तुमच्यापासून दूर गेले, ज्या ताईंचे मिस्टर, ज्या दादांची वाईफ तुमच्यापासून दूर गेलेले आहेत तेही जवळ यायला मदत होईल. आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, आनंद, समाधान नांदेल. जी अवलक्ष्मी आहे ते अवलक्ष्मी न राहता सलक्ष्मी तुमच्या घरामध्ये राहणार नाही, तुमची लक्ष्मी स्थिर होईल. त्यासाठी हे उपाय आहेत. हे उपाय नक्की करा, मनोभावी करा. सर्व काही समयावरती सोपवून द्या. सर्व काही छानच होणार आहे. मंत्र पुन्हा सांगते. मंत्र कोणता आहे पुन्हा ऐका. ओम रीम रीम वश वश स्वाहा. ओम रीम रीम वश वश स्वाहा. ओम रीम रीम वश वश स्वाहा. या मंत्राचं पठण तुम्हाला
विलायची ते असं हातात धरायचं आहे आणि मग करायचं आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे, सहजरित्या करू शकता. फक्त ज्या व्यक्तीसाठी करत आहात त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि उपाय करायचा आहे. तर मला माहिती आहे व्हिडिओ मोठा होतो, पण माहिती तितकीच महत्त्वाची असते. त्यासाठी तुमच्यापर्यंत माहिती यावी, तुमच्या जीवनात आनंद नांदावा हीच इच्छा आहे. झालेली सेवा स्वामींच्या रुजू. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.